नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. तर मार्केट मंथन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स, जे की मार्केटमध्ये प्रॉपर वर्क करतं. मार्केट सपोर्ट अँड रेजिस्टन्सनुसारच चालतं. तर मित्रांनो, आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, तर प्लीज लक्ष देऊन बघा, ऐका, त्याला इम्प्लिमेंट पण करा. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा टॉपिक आपला, जसं मी म्हटलो की आपला सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा टॉपिक आहे. तर याच्यात आपण आज टॉपिक कवर करणार आहोत की सपोर्ट काय असतो, रेजिस्टन्स काय असतो, त्याला आयडेंटिफाय कसं करायचं, नंतर कुठल्या लेवलसाठी सपोर्ट रेजिस्टन्स, कुठल्या लेवलपासून सपोर्ट रेजिस्टन्स, कसा सपोर्ट रेजिस्टन्स ॲक्ट होतो, त्याला तो प्रॉपर वर्क होतो, तर ते बघणार आहोत आपण. थोड्या ट्रेडिंग टिप्स आहेत आणि एक टेबल आहे जो तुम्हाला यूजफुल ठरेल. तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय, व्हॉट इज सपोर्ट इज अ प्राइस लेवल. ठीक आहे, ती एक प्राइस लेवल असते वेअर द मार्केट टेंड्स टू स्टॉप फॉलोविंग अँड स्टार्ट रायझिंग फॉल. ठीक आहे, इट मीन्स बायर्स आर ॲक्टिव्ह अँड ॲट दॅट लेवल अँड पुश द प्राइस अपवर्ड. ठीक आहे, म्हणजे याचा मिनिंग असा आहे की एका पॉईंटपाशी की बायर येतील आणि इथून प्राइस मूव्ह करेल वरती. ठीक आहे, आता ही एक लाईन आहे की इथून एखादी गोष्ट पडली. ठीक आहे, समजा हा फ्लोअर आहे. ठीक आहे, हा आहे फ्लोअर, आपला घराचा फ्लोअर. ठीक आहे, तुम्ही इथून बॉल सोडला. ठीक आहे, तो इथे पडला. ठीक आहे, तो बॉल इथून रिव्हर्स होतो, राईट. का रिव्हर्स होतो? कारण तिथं त्याला सपोर्ट भेटला. कसला? फ्लोअरचा. ठीक आहे, त्याचं एकदम सिम्पल एक्झाम्पल होतं हे, की एखादा बॉल जर आपण एखाद्या भिंतीला मारला किंवा फ्लोअरवर फेकला तर तिथून तो बाउन्स बॅक होतो, त्याला म्हटलं जातं सपोर्ट. ठीक आहे, का बाउन्स बॅक होतो? कारण खाली सपोर्ट होता म्हणून तो बाउन्स बॅक झाला. ठीक आहे, तसंच मार्केटमध्ये जेव्हा प्राईस लोअर, म्हणजे मार्केट जेव्हा पडतंय, ठीक आहे, सिम्पल शब्दात मार्केट जेव्हा पडतंय, एक सर्टन असा पॉईंट येईल की तिथून मार्केट वर जाईल, तो आपला झाला सपोर्ट. ठीक आहे, जेव्हा भविष्यात इन फ्युचर जेव्हा ही जी प्राईस इथून बाउन्स बॅक झालेली ही जेव्हा रिटर्न इथं येईल, तेव्हा मॅक्स टू मॅक्स चान्स असतो की ह्या प्राईसपासून परत मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, त्याला म्हटलं तर सपोर्ट. त्याचा सिम्पल एक्झाम्पल असं आहे, XAU-USD म्हणजे गोल्डचा चार्टमधलं एक एक्झाम्पल आहे सिम्पल, की 2320. ठीक आहे, ही एक लेवल होती, ही ॲज अ सपोर्ट म्हणून वर्क करत होते. ठीक आहे, बट एव्हरी टाईम इट्स रीच 2320. ठीक आहे, इट मीन्स म्हणजे तो तिथून ह्या ठिकाणी मार्केट बऱ्याचदा आलं, इथून बाउन्स झालं, इथून परत आलं, इथून बाउन्स झालं, इथून परत इथे आलं, परत बाउन्स झालं. ठीक आहे, तर हा झाला आपला मेजर सपोर्ट. सिम्पल शब्दात हा झाला सपोर्ट. ठीक आहे, बॉलच्या एक्झाम्पलवरून आपल्याला समजून गेलं असेल की सपोर्ट म्हणजे काय. ठीक आहे, आता त्याचं उलटं रेजिस्टन्स. ठीक आहे, रेजिस्टन्स काय असतो? ठीक आहे, ही कन्सेप्ट सोडून द्या मित्रांनो. ठीक आहे, मी परत एकदा तुम्हाला सांगतो. जर छत आहे, घराचं छत आहे. ठीक आहे, हे घराचं छत, तुम्ही इथे उभा आहात, इथून हा बॉल फेकला, थ्रो केला वरती छताकडे. ठीक आहे, तो किती जोरात खाली येईल? जितक्या जोरात तुम्ही वर फेकणार तितक्या जोरात तो खाली येईल. ठीक आहे, सिम्पल. आणि तो कुठं येईल? खाली येऊन तो फ्लोअरला येईल खालच्या. ठीक आहे, हा इथे बॉल आला. एकच मिनिट, हा झाला वरचा भाग. ठीक आहे, हे झालं छत, हे झालं फ्लोअर. ठीक आहे, तुम्ही इथून बॉल फेकला, तो गेला छताला, तिथून रिव्हर्स झाला, तो आला फ्लोअरला, तो परत इथून बाउन्स बॅक झाला, तो गेला छताला, तो परत रिटर्न आला, तो आला परत फ्लोअरला. ठीक आहे, म्हणजे छत तुमचं आहे रेजिस्टन्स, फ्लोअर तुमचा आहे सपोर्ट. ठीक आहे, सिम्पल. म्हणजे जेव्हा बॉल इथून वर जातोय, तो रेजिस्टन्स पाशी गेल्यानंतर तो खालती येतोय. का येतोय? कारण रेजिस्टन्स वरती आहे म्हणून तो खाली आला. ठीक आहे, खालून परत वर का जातोय? कारण फ्लोअरचा सपोर्ट आहे त्याला, म्हणून तो परत वर जातोय. ठीक आहे, म्हणजे हा बॉल असंच करत राहणार. पण एक टाईम असा येईल की हा जो बॉल आहे तो एकतर
आता समजा हे छत आहे, ठीक आहे, हे छत इथे संपतंय, ठीक आहे, या दोघं एंडला छत संपलंय, ठीक आहे, म्हणजे तुमचं फ्रंट डोअर आहे, हे तुमचं बॅक डोअर आहे असं समजा, ठीक आहे. तो बॅक डोअर पाशी आला, बॉल आला खाली, फ्लोअरला टॅप केला, पण छताला न टच करता बॉल गेला बॅकडोअरच्या बाहेर, तो गेला बाहेर, ठीक आहे. असं सिम्पल एक्झाम्पल देतो. तो गेला बाहेर, तो गेला वरती, म्हणजे प्राईज इथून आली 100ला, आली 100ला स्टार्ट झाली, 110 पाशी गेली, 110 पासून परत खाली आली 100ला, परत गेली 110ला, परत आली 100ला. पण नेक्स्ट टाईम म्हणजे ह्या मूव नंतर नेक्स्ट टाईम जी प्राईज येते आहे ती 110ला न रिस्पेक्ट करता ती 120 जाते, तर तो झाला रेजिस्टन्सचा ब्रेकआउट, ठीक. तसंच ह्या केसमध्ये जर इन केस इथूनच 100 पासूनच प्राईज खाली गेली, ती आली 90ला, तर हा झाला तुमचा सपोर्टचा ब्रेकआउट, ठीक. सिम्पल. इथं परत एक गोल्डचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. 2370 हा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स होता आणि मार्केट त्याला परत भरपूरदा टच करत होती, तर तो रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करत होता, ठीक आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय कसं करतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे हायर टाईम फ्रेमला आपण ते बघत असतो, ठीक आहे मित्रांनो. हायर टाईम फ्रेम म्हणजे कसं की आपण 1 आवर किंवा 4 आवर किंवा डेली, मोस्ट ऑफ डेली आपण थोडं राहू दे बाजूला, पण 4 आवर आणि 1 आवरवर आपल्याला मेजर रेजिस्टन्स, मेजर सपोर्ट भेटूनच जातात. म्हणजे आपल्याला सिम्पल करायचं आहे की 4 आवरला आपल्याला मार्क करून घ्यायचे आहेत रेजिस्टन्स आणि सपोर्ट, ठीक आहे, ठीक आहे. आणि 1 आवरला शिफ्ट होऊन ह्याच मार्क जे आपण 4 आवरला जे मार्क केले तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स, ते आपल्याला इथे ॲडजस्ट करायचे असतात, ठीक आहे मित्रांनो. ते ॲडजस्ट करून घ्यायचे. ॲडजस्ट म्हणजे काय की 4 आवरला ही वीक आहे, ठीक आहे, आपण इथं मार्क केलेलं आहे, ही झाली कॅन्डल, ठीक आहे. आपण इथं 4 आवरला आपण, ठीक आहे, 4 आवरला आपण इथे रेजिस्टन्स मार्क केलेला आहे, इथे सपोर्ट मार्क केलेला आहे, ठीक आहे, 4 आवर. पण इथे जेव्हा तुम्ही 1 आवरला शिफ्ट होणार तेव्हा तुम्हाला एक रेजिस्टन्स इथं भेटेल. म्हणजे मग आपण काय करणार, हा जो झोन होता किंवा हा जो रेजिस्टन्स होता तो आपण इथे शिफ्ट करणार, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला ॲक्युरेसी मोर भेटेल, ठीक आहे. फाइंड, आता बघा इथं काय म्हटलेलं आहे, फाइंड स्विंग्स हाय फॉर रेजिस्टन्स अँड स्विंग्स लो फॉर सपोर्ट, ठीक आहे. आता इथून समजा मार्केट खाली आलं, ठीक आहे, इथून मार्केट परत वर गेलं, इथं थांबलं, इथून खाली आलं, इथून परत वर गेलं, ठीक आहे. तर हा तुमचा झाला रेजिस्टन्स पॉईंट, ठीक आहे. का, कारण एकदा मार्केट इथे आलं, इथून खाली आलं, इथून परत इथं गेलं, इथं आलं, परत इथून खाली येतं आहे, ठीक आहे. तर हा झाला तुमचा रेजिस्टन्स पॉईंट. जेव्हा या रेजिस्टन्सला इथं ब्रेक करतोय तेव्हा आपली इथे एंट्री राहणार, ठीक आहे. ते एंट्रीचं कन्सेप्ट राहू दे बाजूला, पण इथं ब्रेक केला तर हा झाला रेजिस्टन्सचा ब्रेकआउट, सिम्पल, ठीक आहे. त्याच व्हाईस वर्साला असं आहे की मार्केट ह्या पॉईंटपासून वर जर जातं आहे तर रिटर्न जेव्हा इथं रेजिस्टन्सपासून खाली येतं आहे आणि परत ह्याच पॉईंटला येतं, तर ही झाली आपली सपोर्ट लाईन, ठीक आहे मित्रांनो. ही झाली आपली सपोर्ट लाईन, ठीक आहे. जेव्हा इथून वरती मार्केट जातं आहे तेव्हा समजा ही 4 आवरला आपण मार्क केलं आहे, ठीक आहे, आणि आलो 15 मिनिटला. 15 मिनिटला आपल्याला हा झाला रेजिस्टन्स दिसतोय, हा झाला सपोर्ट दिसतोय 15 मिनिटला, ठीक आहे. तर 15 मिनिटला इथं बुलिश कॅन्डल तयार झाली आणि आपण इथं मिस केला ट्रेड, ठीक आहे. की समजा मी काही कामात होतो किंवा कोणी कामात असेल किंवा मिस झाला, बघण्यात राहिलं, ठीक आहे, फक्त बघतच होतो तर मिस झाला, तर आपल्याला एकदा मार्केट परत चान्स देणार की ही जी प्राईज आहे, एक्झाम्पलनुसार सांगतो, 100 रुपयाला प्राईज होती जी सपोर्ट पाशी होती, ठीक आहे. 110 रुपयाला प्राईज होती ती रेजिस्टन्स पाशी होती, ठीक आहे. जेव्हा मार्केट 112 रुपयाला बुलिश कॅन्डल इथे क्लोज करते, ठीक आहे, आणि ती जाते 115 रुपयाला, ठीक आहे. तर 115 पर्यंत हे 3 रुपयाचा तुमचा लॉस झाला. लॉस मीन्स तुम्ही ट्रेड घेतला नाही, ठीक आहे. तर तुम्हाला मार्केट एकदा चान्स देईल की ह्या रेजिस्टन्स पाशी परत मार्केट एकदा येऊ शकतं, ठीक आहे. तर 110च्या लेवलपर्यंत परत एकदा मार्केट येऊ शकतं, ठीक आहे. त्या कंडिशनला त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट पाहिजे की आपला जो रेजिस्टन्स होता, प्रिव्हियस रेजिस्टन्स जो 4 आवरवर आपण मार्क केलेला होता,
तो आता ॲज अ सपोर्ट मार्केटमध्ये वर्क करणार. ठीक आहे. मग ज्या वेळेस इथे आपल्याला एखादी बुलिश कॅन्डल दिसते त्यावेळेस आपण 110 किंवा 111ला परत एकदा बाय करून आपण हा ट्रेड होल्ड करू शकतो. तो जातो 120 पर्यंत. ठीक आहे. त्याचंच उलटं जर इन केस हा आहे रेजिस्टन्स, हा आहे सपोर्ट. ठीक आहे. इथून मार्केट आलं खालून वरती गेलं, परत खाली आलं, परत वरती गेलं, परत खाली आलं आणि ह्याच ठिकाणून डायरेक्ट ब्रेकआउट केलं. ठीक आहे. तर इथे प्राईज होती 100ला, इथे प्राईज होती 110ला. मार्केट 100 पासून 110 पर्यंत येते, तिथून खाली येते, परत 100ला येते, परत 110ला जायचा प्रयत्न करते, इथून परत रिव्हर्स झालं आणि परत 100ला आलं. ठीक आहे. आणि प्राईस डायरेक्ट ब्रेक झाली. तर जेव्हा तुम्हाला मार्केट रिटर्न होताना दिसेल तर ह्या सपोर्टपाशी हा रेजिस्टन्स आला आहे, सपोर्ट झाला. ठीक आहे. तेव्हा इथून फॉल होईल. का? कारण आपला प्रिव्हियस सपोर्ट हा आता रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करेल. ठीक आहे. सिम्पल होतं. म्हणजे तुम्हाला इथून पण शॉर्ट करता येईल किंवा तुम्ही इथं बिअरिश कॅन्डल पाहून इथून शॉर्ट करू शकता. ठीक आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण नंतर पाहणारच आहोत, त्याच्यात पण सांगेलच, पण आजचा आपला जो टॉपिक आहे त्याच्यावरच आपण मेजर फोकस करणार आहोत. ठीक आहे. आता सपोर्ट रेजिस्टन्स मार्क कसा करायचा, काय मार्क करायचं ते पाहू. तर हॉरिझॉन्टल लाईन म्हणून एक आहे, दाखवेल मी तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूला. तर हॉरिझॉन्टल लाईन ही आपण ॲज अ रेजिस्टन्स किंवा सपोर्ट मार्क करू शकतो. आणि त्याच्यात अजून एक ॲडव्हान्स कन्सेप्ट असते, झोन. ठीक आहे. तर झोन कसं असतं, एकदा फक्त ओव्हरव्ह्यू देऊन देतो झोनचा एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवूया. पण झोनचा एकदम सिम्पल कॉन्सेप्टमध्ये सांगून देतो. जर समजा ही एक वीक आहे, ही एक वीक आहे. ठीक आहे. आणि ही कॅन्डल आहे, ही पण एक कॅन्डल आहे. ठीक आहे. असं समजून घ्या. ही वीक झाली. ठीक आहे. ड्रॉइंग इग्नोर. तर इथून असा आपण एक झोन मार्क करणार. जर इन केस या झोनमध्ये प्राईज आली, प्राईजने इथे बेरिश कॅन्डल तयार केली, तर आपण इथून एंट्री, हे आपलं खालती टार्गेट. झोनचा कन्सेप्ट थोडा वेगळा आहे, समजून घेऊ नंतर आपण. तर आता बघू. तर वाय प्राईज रिॲक्ट द, आता इथं कसं आहे, रेजिस्टन्सला आणि सपोर्टला का रिॲक्ट होते प्राईज. ठीक आहे. सायकोलॉजिकल लेवल असतात ह्या. ठीक आहे. सायकोलॉजिकल लेवल म्हणजे कसं असतं की तिथे असतं सप्लाय डिमांडची गोष्ट असते मित्रांनो. ठीक आहे. एकदम सोप्या शब्दात सांगतो. 100 रुपयाला, 110 रुपयाला आणि 100 रुपयाला. ठीक आहे. मी इथून एका दुकानावर गेलो, तिथं ठीक आहे तसं नाही, प्राईजच सांगतो. ठीक आहे. प्राईज आली 100 रुपयाला, 110 रुपयाला, की जे इथे रेजिस्टन्स आहे, तर इथं तुमचा झाला सप्लाय. ठीक आहे. तर इथून सप्लाय कमी झाला. ठीक आहे. इथून मार्केट आलं खाली. ठीक आहे. इथं डिमांड वाढली, परत वरती आलं. ठीक आहे. म्हणजे जर इथं 100 रुपयाला जर एखादी गोष्ट 10 लोक घेत आहेत, तर इथं 110ला पण 10 लोक विकत आहेत. की तो 110ला गेला आहे की मी इथून खरेदी नाही करू शकत. ठीक आहे. तर मी 110ला मी विकून टाकेल किंवा ती गोष्ट नाही ठेवणार. ठीक आहे. पण 100ला येईल तर मी विकत घेईल. तर मग हे 110ला जे आहेत ना ते विकून टाकतात, म्हणून प्राईज खाली येते. परत 100ला हेच लोक बाय करतात, म्हणून प्राईज वरती जाते. ठीक आहे. काही लोक असे असतात की मला 110ला पण चालेल, 112ला पण चालेल. ठीक आहे. म्हणून मग प्राईज काय करते, इथं ब्रेकआउट करते. 110ला ब्रेकआउट करते, 112ला लोक एंट्री करतात. काही कंडिशनमध्ये इथून रिव्हर्स होतो, हा स्टॉप लॉस हिट होतो आणि इथून परत मार्केट वर पण जाऊ शकतं. ठीक आहे. तर हा सप्लाय डिमांडचा खेळ आहे. ते झोन वाईज सप्लाय डिमांड जास्त वर्क करतो. तर हा एक टेबल आहे मित्रांनो, शॉर्ट टेबल आहे, की तो महत्त्वाचा टेबल आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढता आला तर काढून घ्या. ठीक आहे. सपोर्ट. ठीक आहे. सपोर्टला बायर्स असतात. ठीक आहे. आणि रेजिस्टन्सला सेलर्स असतात. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. मार्केट सपोर्टला येतंय, मार्केट वर जाणार. मार्केट रेजिस्टन्सला जाते, मार्केट खाली येणार. एकदम क्लिअर कट व्ह्यू आहे हा. ठीक आहे. मार्केट सपोर्टला येतंय, मार्केट वर जाणार. मार्केट रेजिस्टन्सला येते, मार्केट खाली येणार, प्राईस खाली येणार. ठीक आहे. आता इथं मराठीत पण लिहिलेलं आहे, मराठीत पण तुम्ही बघू शकता. ठीक. खरेदीचा भाव असतो एक, विक्रीचा भाव असतो. ठीक. पुढे असतो तुमचा ब्रेकआउट रिटेस्ट. ठीक आहे. ब्रेकआउट म्हणजे काय असतं, 100ला प्राईस चालते, 110ला गेली, परत 100ला आली, 110ला आली, पण 110ला ब्रेक करून दिलं. हा झाला तुमचा ब्रेकआउट. ठीक आहे. पुढचा आहे रिटेस्ट. ठीक आहे. ब्रेकआउट आणि रिटेस्ट ही कन्सेप्ट सिमिलर नाही म्हणताना, पण ही कन्सेप्ट दोघांना सिमिलर आहे.
ठीक आहे. म्हणजे रेजिस्टन्सला एखाद्या प्राईसने ब्रेक केलं, खाली आलं, वर गेलं, तर हा पॉईंट झाला तुमचा रिटेस्ट पॉईंट. ठीक आहे. तसंच सपोर्टला आलं की जर इन केस ही प्राईस इथं आली, इथून वर गेली, पण इथून खाली आली, परत इथून वर गेली आणि इथून खाली आली, तर हा झाला तुमचा रिटेस्ट. ठीक आहे. सिम्पल आहे. ब्रेकआउट अँड रिटेस्ट ही दोघी कंडिशन सेम आहे. काही ट्रेडर्स कसे असतात की प्राईस वरती आली, प्राईस रेजिस्टन्स पाशी आली, खाली आली, रेजिस्टन्स पाशी आली, खाली आली, रेजिस्टन्स पाशी आली, खाली आली, रेजिस्टन्स पाशी आली, पण इथं बुलिश कॅन्डल तयार झाली. बुलिश कॅन्डल तयार झाली. तर काही लोक इथंच एंटर होऊन जातात. पण काहींची स्ट्रॅटर्जी कशी असते की मी ब्रेकआउटला फक्त रिटेस्टलाच एंट्री घेणार. ठीक आहे. त्या कंडिशनला आपण काय करतो, रिटेस्टचा वेट करतो. ठीक आहे. रिटेस्टला इथे आलं, इथे एखादी बुलिश कॅन्डल तयार झाली, तर आपण इथून बाय करणार. ठीक आहे. सेम सेल साईडला असतं की जर इन केस मार्केट खाली आलं, वर गेलं, खाली आलं, तर डायरेक्ट एंट्री न करता इथं येऊन एंट्री करणार, तर तो जास्त फ्लोमध्ये खाली जाईल. ठीक आहे. आता समजा तुम्ही इथून बॉल फेकला, तो इथं आला, इथून वर गेला. ठीक आहे. इथं काहीतरी होतं, टेबल वगैरे होता. ठीक आहे. इथून मार्केट बॉल खाली आला. ठीक आहे. पण इथं एखाद्या गोष्टीच्या बाहेर गेला तो बॉल. ठीक आहे. फ्लोअरच्या बाजूला गेला, बाहेर गेला, तर तो खाली आला. ठीक आहे. परत तुम्ही इथं आलात, इथून तुम्ही इथं आलात, इथून परत तुम्ही जोरात मारला वरती, फ्लोअरला मारला की आता समजा माझा वरती फ्लोअर, तर मी खालच्या फ्लोअरला येऊन लागलो. मग हा फ्लोअर जो झाला ना वरचा, तुम्ही इथं होतात म्हणून हा फ्लोअर झाला. ठीक आहे. तुम्ही आता इथं आलात म्हणून हा आता तुमचा हे तुमचं छत झालं. ठीक आहे. तर तुम्ही इथं जोरात बॉल मारला, तो खालीच येणार, तो थोडीच ना वर जाणार आहे. समजलं ना की तो खालीच येणार आहे. तर मग हे आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स सोप्या भाषेत. ठीक. पुढचा आता बघा, इथे मी ड्रॉइंगमध्ये दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. रेजिस्टन्स आहे, हा सपोर्ट आहे. प्राईज आली 100ला, ही 110 आहे. ठीक आहे. हा 105 आहे. वरती आली, इथून खाली आली, इथून खाली आली, इथून खाली आली, पण इथून पण वरती जाते, इथून पण वरती जाते, इथून पण वरती जाते. ठीक. आता हा पोर्शन राहू द्या बाजूला. ठीक आहे. हा पोर्शन बघू नका. तर हा झाला ब्रेकआउट, याला म्हटलं जातं ब्रेकआउट. ठीक आहे. का? कारण प्राईस 1 2 3 तीनदा सपोर्ट रेजिस्टन्स घेतलेला आहे. तर फोर्थ टाईम किंवा फिफ्थ टाईम ही तर स्ट्रॉंग सपोर्ट, हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झाला. हा मित्रांनो, हा झाला स्ट्रॉंग रेजिस्टन्स. जेव्हा मार्केट स्ट्रॉंग रेजिस्टन्सला ब्रेकआउट करेल तेव्हा मार्केट वर जाणार. हा झाला ब्रेकआउट, डायरेक्ट ब्रेकआउट. ठीक आहे. रिटेस्ट कन्सेप्ट ही झाली रिटेस्ट कन्सेप्ट. ठीक आहे. ब्रेकआउट केला, मार्केट खाली आलं, सपोर्ट आता ॲक्ट करणार रेजिस्टन्स आता ॲक्ट करणार ॲज अ सपोर्ट. ठीक आहे. तर हा झाला रिटेस्ट. सपोर्ट म्हणजे प्राईस 100लाच अटकून होती. लोक 100ला घ्यायला तयार आहेत. एखादा शेअर XYZ नावाचा शेअर लोक 100 रुपयाला बाय करायला रेडी आहेत. ठीक आहे. पण काही लोक असे आहेत की ते 110लाच विकतायत. ठीक आहे. पण काही लोक असे आहेत ते मला 105ला पण घ्यायला मी रेडी आहे. काही लोक असे आहेत की मी 112ला पण घ्यायला रेडी आहे. म्हणून मार्केट फ्लोमध्ये इथून ब्रेक करतं, यांचा स्टॉप लॉस हिट होतो. कारण त्यांना असं वाटतं की इथून परत मार्केट खाली जाणार आहे, म्हणून लोक काय करतात, परत इथून शॉर्ट करतात. ट्रेडर्स काय करतात, ते इथून शॉर्ट करतात, इथं स्टॉप लॉस लावतात. हा स्टॉप लॉस हिट होतो, मार्केट रिटेस्टला येतं, 110ला प्राईज येते, 110ला परत बूम. ठीक. तर आपण एकदा सपोर्टचं पाहून घेऊ. रेजिस्टन्स सपोर्ट, प्राईज आहे 100ला, मार्केट आलं खाली. ठीक आहे. एक झोनमध्ये अटकलं, मार्केट वर गेलं 110ला, 110ला गेलं, खाली आलं, 100ला आलं, 110ला गेलं, 100ला आलं, 110ला गेलं, 100ला आलं. जेव्हा 100ला लोक आता ठरवलं की मी आता इथं 90 रुपयाला शॉर्ट करायला रेडी आहे. ठीक आहे. काही लोक म्हणतील मी 100 रुपयाला शॉर्ट करायला रेडी. तर मार्केट जेव्हा इथे येईल तेव्हा डायरेक्ट ब्रेकआउट करेल, लोक 90ला एंट्री करतील, स्टॉप लॉस लावतील एक तर रिसेंट सपोर्टचा वरचा. ठीक आहे. काही कंडिशनच्या वेळेस जेव्हा रिटेस्ट होतो तेव्हा पहिले SL हिट होतो, SL हिट झाला, लिक्विडिटी भेटली म्हणजे ऑटोमॅटिक मार्केट जोरात खाली येतं. ठीक आहे. हे काही एक्झाम्पल आहेत हे बिटकॉईनचा 15 मिनिटाचा टाईम फ्रेम आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, मी मागच्या स्लाईडमध्ये म्हटलं होतं की 4 hours. ठीक आहे. 1 hour आणि 15 minutes. ठीक आहे. 4 hourवर मार्क करा, शिफ्ट 1 hourवर आहे, 1 hourवर मार्क करा, 15 मिनिटवर एंट्री एक्झिट जे असेल तुमचं ते घ्या. ठीक आहे.
सिंपल. आता 15 मिनिटाचा चार्ट आहे, पण हे सगळं मी मार्क केलेलं आहे 1 आवर आणि 4 आवरवर. ठीक आहे. तर इथून मार्केट खाली आलं. ठीक आहे. आता हा रेजिस्टन्स होता, पहिले त्याला सपोर्ट म्हणून ॲक्ट केलेलं आहे. ठीक आहे. इथून बुलिश कॅन्डल तयार झालेली. ठीक आहे. तर इथं सिंपल आहे की इथून जर मार्केट वर जात आहे तर हा तुमचा झाला रेजिस्टन्स. पहिली इथं लाईन आपली ड्रॉ होऊन जायला पाहिजे, एवढी जरी लाईन ड्रॉ होऊन जायला पाहिजे. ठीक आहे. मार्केट आलं खाली. ठीक आहे. मार्केट आता इथून बनवला एकदम हॅमर कॅन्डल, प्रॉपर हॅमर कॅन्डल बनवली. ठीक आहे. ती वरती गेली. ठीक आहे. म्हणून तुम्ही आता इथून तर इथंपर्यंत मार्क केलेलं आहे, तर तुम्ही इथून पण इथंपर्यंत मार्क करणार. ठीक आहे. मार्क केलं नंतर तुम्ही काय केला, इथंपर्यंत आलं मार्केट, तिथे गेलेलं नाही आहे. ठीक आहे. माझी ही जी लाईन आहे हॉरिझॉन्टल लाईन ती इथपर्यंतच राहील. ठीक आहे. ट्रेंड लाईन इथं तुम्ही ट्रेंड लाईन पण ड्रॉ करू शकतात. ठीक आहे. तर इथंपर्यंतच ड्रॉ करणार तुम्ही, केलं इथंपर्यंत ड्रॉ. ठीक आहे. तुम्ही नंतर इथं आला, मार्केट इथं तर गेलेलं नाही, मार्केट वरती रेजिस्टन्सला टचच केलेलं नाही, इथूनच रिव्हर्स झालेलं आहे. ठीक आहे. पण इथं आलं मार्केट. ठीक आहे. ही 100च्या लेवलला परत मार्केट आलेलं आहे. ही 110ची लेवल होती. ठीक आहे. 100च्या लेवलला परत मार्केट आलं आहे, म्हणून तुम्ही ही ट्रेंड लाईन किंवा हॉरिझॉन्टल लाईन इकडून ड्रॅग करणार. ठीक. इथून परत एक बुलिश कॅन्डल तयार झाली, मार्केट हळूहळू वर जायला लागलं. ठीक आहे. पण 110च्या रेंजला परत एक बिअरिश कॅन्डल तयार झालेली आहे. त्याच्यामुळे आपण हा जो हॉरिझॉन्टल लाईन होती, ट्रेंड लाईन होती, ती आपण इकडं ड्रॅग करणार. ठीक आहे. तुम्ही इथंपर्यंत ड्रॅग केला, आता तुम्ही इथंपर्यंत हे ड्रॅग केलेलं आहे, इथंपर्यंत तुम्ही हे ड्रॅग केलेलं आहे. ठीक. परत मार्केट इथून खाली न येता परत मार्केट इथून परत वर आलं, परत इथं आलं. ठीक. म्हणजे हा 3 टाइम रेजिस्टन्स, म्हणजे हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केट इथं येईल. ठीक आहे. म्हणजे येईल म्हणजे ठीक आहे. इथून आता बिअरिश कॅन्डल तयार झाली. ठीक. ठीक. परत मार्केट खाली आलं, पण ह्या सपोर्टला टच न करता वरती थोडाफार मार्केटने रिव्हर्सर दिलेला आहे, म्हणजे हा पण आपला सपोर्ट झाला व्हॅलिड. ठीक आहे. म्हणजे आपण कन्सिडर करणार की हा सपोर्टच आहे. ठीक आहे. पण ह्या सपोर्टला मार्केटने रिस्पेक्ट केला आणि वर जायचा प्रयत्न केला, पण इथून कसं वर गेलं तसं बाउन्स बॅक झाला नाही. इथून बिअरिश कॅन्डलने ब्रेक केलं. हा आपला ट्रेड 1:2 1:3 आपल्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार आपण ट्रेड घेणार. ठीक आहे. एकदम सिम्पल एक्झाम्पल होतं हे. अजून एक एक्झाम्पल घेऊ. हा झाला रेजिस्टन्स, हा झाला सपोर्ट. आता बघा मित्रांनो, मी झोनचं एक एक्झाम्पल दिलेलं होतं, ते कसं बघा. आता प्राईज इथून खाली गेली आहे. ठीक आहे. म्हणजे तुमची एवढी ट्रेंड लाईन ड्रॉ झाली, प्राईज इथं आली. ठीक आहे. ठीक आहे. चॅनल ब्रेकआउट होतं. ठीक आहे. हां, प्राईज इथं आली, इथून प्राईज वर गेली, पण खाली येऊन क्लोज झाली. ठीक. खाली येऊन का क्लोज झाली, प्रिव्हियसला काहीतरी असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे ती खाली क्लोज झाली. खाली आली, परत प्राईजने एक रिव्हर्सर घेतला, पण ह्या ओपनिंगच्या प्राईजपाशी मार्केटने इथे सपोर्ट घेतलेला आहे. ठीक आहे. म्हणून आपण ही ट्रेंड लाईन हॉरिझॉन्टल लाईन एवढ्यापर्यंत मार्क करणार. हां, इथून मार्केटने रिव्हर्स दिलेला होता म्हणून हा पण एवढं मार्क करणार आणि परत एक ट्रेंड लाईन का ड्रॉ करणार. ठीक आहे. चला इथपर्यंतच ड्रॉ करणार आपण, असं समजा. आपण हे इथंपर्यंत ड्रॉ केलं, हे इथंपर्यंतच ड्रॉ केलं. इथून मार्केट वर गेलं. ठीक आहे. इथं एक सर्टन पॉईंटला मार्केट एकदम रिव्हर्सल झालं आणि आपल्या झोनपाशी आलं. ठीक. इथून परत वरती गेलं, तर तुम्ही ही जी रेजिस्टन्स लेवल होती ही ड्रॉ करणार इथंपर्यंत. इथं आलं, परत एकदा मार्केटने इथं रिव्हर्स केलेला, म्हणून आता बघा 1 2 3 4 5 कॅन्डल वर जाण्याचा प्रयत्न करत होते, पण रेजिस्टन्सने जाऊ दिलं नाही. म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झाला, म्हणून मार्केट इथून खाली आलं तर इथं आलं. ठीक आहे. आपण हे मार्क केलेलंच नव्हतं समजा. हां, हेच मार्क केलेली होती वरचीच लाईन, आपण हॉरिझॉन्टल ही जी ट्रेंड लाईन आहे ती आपण मार्क केलेली होती फक्त. ठीक आहे. तर आपण इथं हा झोन मार्क करणार का, कारण प्रिव्हियसला इथून एकदा मार्केट खाली गेलेलं आहे, इथून परत वर आलं, इथून परत खाली गेलं, इथून फेक ब्रेकआउट दिला आहे, मार्केट वर गेलं आहे. ठीक आहे. या झोनपासून मार्केट आलं वरती, इकडं खाली आलं. आता तुम्हाला सांगतो, हा आहे 1 आवरचा चार्ट. ठीक आहे. हा चार्ट, तर ह्या 1 आवरच्या चार्टला जर इन केस तुम्ही 15 मिनिटला जर कन्वर्ट केलं किंवा 5 मिनिटला जर कन्वर्ट केलं, तर इथं तुम्हाला एक कुठला तरी एक अशी साईन येईल की इथं तुम्हाला एकदा कुठंतरी एंट्री भेटेल. ठीक आहे. ही डायरेक्ट एक 1 आवरची कॅन्डल होती, ही डायरेक्ट ब्रेक केलेलं आहे, म्हणून तिला कन्सिडर करू नका. पुढे रेजिस्टन्स. आता बघा तुम्हाला फेक ब्रेकआउट सांगतो. ठीक आहे. रेजिस्टन्सला इथं एंट्री घेतली. ठीक आहे. माझा स्टॉप लॉस लावला, हा झाला SL हिट. ठीक आहे. कधी काय करायचं, याची 50% लेवल काढायची. ठीक आहे.
याची 50% लेवल काढल्यानंतर जर इन केस तुम्ही डायरेक्ट ब्रेकआउटला ट्रेड घेणार असणार तर तुम्ही SL जो आहे तो 50% झोन, म्हणजे हा जो झोन आहे रेजिस्टन्स सपोर्टचा झोन, त्याच्या 50% लेवलच्या थोडा खाली आपण SL लावणार. वरती गेलं मार्केट, त्याच्यानंतर मार्केट वर गेलं, खाली आलं, पण इथं एक हॅमर बनवली, परत एक वर कॅन्डल क्लोज झाली, इथं तुम्ही एंट्री घेऊ शकता. वरती गेलं मार्केट. ठीक आहे मित्रांनो, ही रिटेस्टची कन्सिडर इथं रिटेस्ट व्हायला पाहिजे होतं, पण इथून फॉल्स ब्रेकआउट झालेला, हा फेक ब्रेकआउट झालेला आहे हा. पण आपण याला पण कन्सिडर करू शकतो ह्या वीकला. ठीक आहे, ह्या वीकपासून रिजेक्शन झालेलं आहे म्हणून मी ट्रेड घेणार नाही. ठीक, पुढचं बघा 1 2 3 मोस्ट ऑफ 3. ठीक आहे, आता मार्केट रिटेस्टची लेवल सांगतो तुम्हाला. मार्केट आलं 110ला आलं, 100 पासून खाली आलं. ठीक, खाली आलं, खाली आलं, खाली आलं, वरती गेलं, वरती गेलं, वरती गेलं, वरती गेलं, पण याच्यावरती क्लोज केलेलं नाही. इथून प्रॉपर हा सपोर्ट घेतला, मार्केटने वर जायला प्रयत्न केला. ठीक आहे, मी काय केलं, ही कॅन्डल एवढी वरती गेली पण इथून खाली आली. ठीक आहे, क्लोज नाही झाली आपल्या रेजिस्टन्सच्या वरती, मी घेणार नाही. ठीक आहे, मी ह्या ट्रेड इथं पंच करेल, माझा SL लावेल ह्या कॅन्डलचा लो. ठीक आहे, कारण ऑलरेडी इथं वाईप आउट झालेले आहेत यांची लिक्विडिटी सर्वांची, म्हणजे ज्यांनी इथं सेल केलेला होता. ठीक आहे, 110ला मला प्राईस विकायची आहे, तर 110ला ज्यांनी प्राईस विकलेली होती त्यांचा SL होता इथे वरती, म्हणून ही प्राईस एवढी वरती गेली. त्यांचा SL हिट केला, मार्केट खाली क्लोज झालं, बुलिश कॅन्डल तयार झाली. आता काही ट्रेडर्स कसं राहतं, मी रिटेस्टचा वेट करेल, डायरेक्ट ब्रेकआउटला घेणार नाही, मी रिटेस्टचा वेट करेल, म्हणून मी इथं रिटेस्ट घेतला. इथून माझा ट्रेड चालू झाला, बूम. ही रिटेस्टची कन्सेप्ट. सेम इकडे बी रिटेस्ट आहे, मार्केट खाली आलं, खाली आलं, खाली आलं, इथून ब्रेकआउट केलं, पण इतकं वर गेलं की तुम्हाला घेता नाही आलं, पण तुम्ही रिटेस्ट आलं, इथून मार्केट रिटेस्ट झालेलं आहे. जेव्हा या कॅन्डलचा हाय ब्रेक होईल त्यावेळेस तुम्ही ट्रेड घेऊ शकता. इथं ब्रेक झाला, गेला वरती. ठीक, सेम हिअर इकडं मार्केट कन्सॉलिडेट होतं, आता रेजिस्टन्स सपोर्ट, इथून ब्रेकआउट केलं, याला रिटेस्ट केलं, मार्केट खाली. ठीक, ही रिटेस्ट कॅन्डल आहे मित्रांनो, म्हणजे सेलर्सने लेवल ब्रेक केली. ठीक, पण इथं बायर्स ॲक्टिव्ह आहेत, या ठिकाणी बायर्स ॲक्टिव्ह आहेत. ठीक आहे, या झोनपाशी बायर्स ॲक्टिव्ह आहेत. मग बायर्सने ट्राय केला की मी प्राईस वरती घेऊन जाईल, पण इथं परत एकदा सेलर्स ॲक्टिव्ह झाले आणि मार्केटला खाली आणलं. ठीक, म्हणजे हा झाला स्टॉप लॉस हिट हंट, याला म्हणतात स्टॉप लॉस हंटिंग. ठीक आहे, तुम्ही जरी जर ट्रेड घेतला असेल तर मार्केट गेलं असेल तुमच्या फेवरमध्ये, पण इथून एक्झॅक्ट वर गेलं, इथं SL लावला असेल, कारण मोठी कॅन्डल जे 50% SL असेल किंवा सपोर्ट लाईनच्या वर SL असेल, SL हिट झाला आणि डायरेक्ट मार्केट लिक्विडिटी घेऊन खाली आलं. ठीक आहे मित्रांनो, आता बघा इथं एकदा ट्रेड सांगून देतो, एक्सप्लेन करून देतो, व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. तर इथून मार्केट खाली आलं आहे. ठीक आहे, प्रॉपर खाली आलं आहे, इथं पण एकदा रेजिस्टन्स झालेला आहे, इथून मार्केट वर झालेलं आहे, वर गेलेलं आहे, तर मग मी इथं बाय ट्रेड करणार. ठीक आहे, आता बघा या दोघांचा 50% लावलेला मी SL, इथून मी SL घेतला, माझं टार्गेट कोणतं राहील हे. ठीक आहे, हे टार्गेटची कन्सेप्ट आहे. प्रिवियस रेजिस्टन्स असतो तो आपला TP असतो. ठीक आहे, प्रिवियस सपोर्ट असतो तो आपला TP असतो. ठीक आहे, ठीक आहे, बघा इथं हा प्रिवियस रेजिस्टन्स होता. मी काय केलं, चॅनलमध्ये प्राईस अटकली, इथं ब्रेकआउट झाली, रिटेस्ट झाली, मी ब्रेकआउटला ट्रेड घेतला होता, बूम, प्रिवियस रेजिस्टन्स इथवर टार्गेट. ठीक आहे, खाली आलं, याच रेजिस्टन्सपासून खाली आलं. आता मी काय करणार, या रेजिस्टन्सपासून खाली येते, तर मग मी इथं एखादा सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहणार, इथं कुठं भेटत नाही आहे मला, तर मग मी हा ट्रेड अवॉइड करणार. मार्केट खाली आलं, खाली आलं, खाली आलं, खाली आलं, इथं एक चॅनलमध्ये थांबलं, हा झाला सपोर्ट, हा झाला रेजिस्टन्स, हा झाला सपोर्ट. ठीक आहे, इथून मार्केटने ब्रेकआउट केलं, इथं रिटेस्ट केलं, इथून डायरेक्ट मार्केटवर प्रिवियस. ठीक आहे, तुम्ही इथं पण एक्झिट होऊ शकता, कारण हा प्रिवियस रेजिस्टन्स होता, तुम्ही इथं पण एक्झिट होऊ शकतात. पण काय करायचं, इथं घेतला गेला ना, आपल्या फेवरमध्ये गेलं ना, तर स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणायचा, इथून परत वर गेलं स्टॉप लॉस परत 50%ला आणायचा, परत इथून जर वर जात असेल तर हा इथला ट्रेलिंग स्टॉप लॉस हा इथं आणायचा, इथून वरती मार्केट या प्रिवियस रेजिस्टन्सपाशी तुम्ही होल्ड करू शकता, तिथपर्यंत होल्ड करू शकता. ठीक,
तर मित्रांनो, हे आपलं सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं सेशन. या सेशनला खूप म्हणजे सेशन खूप महत्त्वाचं होतं. सपोर्ट आणि रेजिस्टन्स खूप इम्पॉर्टंट आहे, जे खूप यूजफुल आहे. मार्केटमध्ये खरंच त्याचं बेनिफिट्स खूप आहेत सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे. सपोर्टपाशी येत असेल तर तुम्ही बाय करू शकता, रेजिस्टन्सपाशी जात असेल म्हणजे साधारण 100पैकी तुमचे 60 to 70 ट्रेड्स तर सपोर्ट रेजिस्टन्स पाशी येऊन जाऊन तर तुमचे प्रॉपरली वर्क करतं सपोर्ट रेजिस्टन्स. तिथं तुमचा ट्रेड प्रॉपरली वर्क होणार, तुम्हाला पैसा भेटणार म्हणजे भेटणार. ठीक आहे. तर थँक्यू मित्रांनो. सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा. कमेंट करून मी नक्की त्याला रिप्लाय देईल. मी त्याला सांगतो तुम्हाला अजून काही पाहिजे असेल नक्की सांगणार. तर थँक्यू गाईज. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. मित्रांना शेअर करा ज्यांना सपोर्ट रेजिस्टन्स एवढं माहीत नाही आहे किंवा माहीत आहे पण प्रॉपर माहीत नाही, त्यांना शेअर करा. माहीत असलं तरीसुद्धा तुम्ही बघितलं तरी तुमचं प्रॉपरली नॉलेज वाढणार आहे मित्रांनो. तर थँक्यू सो मच गाईज. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.